Ma'am, look center. Here. सर इथे मिडल ना. Sir, center. Wait, sir. Center, sir, center. त्यांना येऊ नको दुसरे मागे. आपल्या दिसतंय आपण. यार कैमरा है लोग. Ma'am, this side. Center, please. बोला तू. Done, done. Thank you. आपल्या लक्षात येईल की जर तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती गोष्ट वाचत असाल तर सोबत आपोआप तुम्हाला 10 इतर प्रॉब्लेम्सचं सोल्युशन सुद्धा मिळून जातं, राईट? म्हणजे इथे काय नाहीये, इथे शौर्य आहे, इथे एनर्जी आहे, त्यासोबत इथे स्त्री दाक्षिण्य सुद्धा आहे, इथे नीतिमत्ता आहे, इथे आपल्या रयतेप्रती, आपल्या समाजाप्रती, निसर्गाप्रती जी बांधिलकी आहे ती सुद्धा आहे, इथे प्रेम आहे, इथे जिव्हाळा आहे. आणि या सगळ्या इमोशन्सना, या सगळ्या गोष्टींना एका व्यक्तीमध्ये आजकाल कुठे आपल्याला बघायला मिळतं, नाही का? आणि म्हणूनच बहुतेक आपण पुन्हा पुन्हा महाराजांच्या गोष्टींकडे जातो आणि त्या कितीही वेळा आपण वाचल्या, कितीही वेळा बघितल्या तरी आपल्या आयुष्यभर त्या पुरतील अशाच आहेत. आजचा हा दिवस खास आहे कारण हे सगळे गुण ज्यांच्या ठाई एकवटले होते, ज्यांचं कर्तृत्व आभाळापेक्षा सुद्धा मोठं आहे आणि इतकं असून सुद्धा आपण अगदीच आत्मीयतेने, प्रेमाने आणि आदराने त्यांना आपले संभाजी महाराज असं म्हणू शकतो, अशा आपल्या संभाजी महाराजांची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहता येणार आहे 22 नोव्हेंबर रोजी. आणि तो दिवस खूप खास असणार आहे कारण ही एवढी मोठी शौर्यगाथा एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती बघण्याचा आनंद आय एम शुअर आपल्या सगळ्यांनाच होईल. सगळ्यात आधी मला सुरुवात करायची आहे अशा एका व्यक्तीपासून ज्यांचे आशीर्वाद आज आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण कोणत्याही चांगल्या गोष्टीला जर चांगल्या लोकांचे आशीर्वाद लाभले तर ती गोष्ट जास्त दीर्घकाळ टिकते, ती जास्त पुढे जाते. एकदा जोरदार टाळ्या आपले आजचे प्रमुख पाहुणे जयंतीलाल गाडा सर यांच्यासाठी वाजवूयात आणि त्यांना मी विनंती करते स्टेजवर येण्याची. चेअरमन ऑफ पेन स्टुडिओज आणि त्यांच्यासोबत धवल जयंतीलाल गाडा सर सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा स्टेजवर येण्याची विनंती. मला वाटतं आजच्या कार्यक्रमात टाळ्या वाजवा असं मला सांगायला लागतं कामा नये. शेवटपर्यंत जितकी माणसं बसली आहेत टाळ्या दिसल्या पाहिजेत आणि ऐकू आल्या पाहिजेत. वेलकम सर. तुम्हा दोघांनाही रिक्वेस्ट आहे, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर, इट मीन्स अ लॉट टू अस. आणि या फिल्मला काय आशीर्वाद द्याल, काय शुभेच्छा द्याल, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. सबसे पहले थैंक यू वेरी मच प्रोड्यूसर, डायरेक्टर, इन्होंने इतनी मेहनत करी है. ये अनूप मेरे बेटे का दोस्त है और उसकी वजह से हम इन्वॉल्व हुए और ये पहला हीरो होगा इंडिया का जो 3 पिक्चरें इसकी तैयार है और जो पहली पिक्चर रिलीज होने जा रही है 22 नवंबर को. और इतना बड़ा सब्जेक्ट मिला उनको. जब ये इन्होंने सुनाया तभी हमने सोचा नहीं था कि हम मराठी फिल्म से लॉन्च अनूप आएगा और मुझे बहुत खुशी है कि अनूप इतनी बड़ी पिक्चर से रिलीज हो रहा है. थैंक यू वेरी मच. आधी अर्थात या फिल्मचे प्रोड्युसर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संदीप मोहिते पाटील सरांसाठी. सर तुम्हाला स्टेजवर येण्याची विनंती आहे. सरांना आपण एक माईक देऊया प्लीज. वा वा, ही शिट्टी शेवटच्या रांगेतनं आली आहे. ही शिट्टी नंतर पण यायला हवी हा बाकीच्या सगळ्यांसाठी सुद्धा. हा सर, सगळ्यात आधी तर खूप भारी वाटतंय की फायनली ट्रेलर लॉन्च होतोय. म्हणजे मला वाटतं जितकी गाणी सुद्धा बाहेर आलेली आहेत त्यांना उदंड प्रतिसाद आहे. टीझरला खूप अमेझिंग रिस्पॉन्स होता. एवढा मोठा विषय, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दलचा विषय, फायनली आता एक स्टेप आपण अगदी जवळ आलेलो आहोत आपल्या रिलीजच्या. ऍज अ प्रोड्युसर काय भावना आहेत, काय वर खाली काय काय मनात होतंय तुमच्या? सर्वप्रथम अगदी सर्व इथं उपस्थित असलेल्यांचे मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्याकडनं हे करून घेतलं. मी अत्यंत साध्या कुटुंबातला आहे, मी अत्यंत साधा माणूस आहे. फक्त ही एवढी मोठी कलाकृती ही माझ्या महाराजांच्या आशीर्वादामुळेच माझ्याकडनं झाली असं मला वाटतं. आणि माझे जे टेक्निशियन्स आहेत, आमच्या जे HODs होते किंवा आमच्या जे सगळ्या ताई आहेत, आमच्या ॲक्टर्स आहेत, ह्यांनी जी मला मोलाची साथ दिलेली आहे, ह्यांच्या कुणाच्याही तोंडातून कधी नाही हा शब्द आला नाही बरं का.
त्यांच्या तोंडातून कधीही मला नाही हा शब्द आला नाही, हे जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणजे मी माझ्या ऍक्टरबद्दल असं सांगू शकतो की आम्ही त्यांच्यासाठी डमी आणला होता. म्हणजे ते खूप काही काही हार्ड सीन्स होते, Action sequences. ऍक्शन सिक्वेन्सेस किंवा खूप क्रुअल्टीचे काही सीन्स होते, पण त्यांनी तो कधी वापरला नाही. म्हणजे मला आवर्जून त्यांच्याबद्दल हे सांगावं वाटतं की त्यांनी मला वापरलंय. मी त्यांना ओरडायला जायचं होतं, ते म्हणजे दादा तुम जाओ मुझे काम करने दो, दादा तुम्ही आज जाओ मुझे काम करने दो. आणि तसंच आमच्या ताईंचं पण, अगदी दोन्ही ताईंनी, तिसरी ताई कुठे आमची, हा तिसरी ताई, म्हणजे अगदी त्यांनी खूप म्हणजे कधी सेटवरती काय अगदी जे सांगल. म्हणजे मला आणखीन एक सांगायचं होतं की आमचं राज्याभिषेक जे सॉन्ग ज्या दिवशी आमचं शूट होतं तो 22 तारीख होतं. प्रभू श्री रामांचं मंदिराचं जे जीर्णोद्धार झाला त्या दिवशी राज्याभिषेकाचं आपलं आम्ही तो मुहूर्त काढला होता. तर त्यावेळेस ना तर त्या दिवशी ना आम्हाला कुठेच म्हणजे व्हॅनिटी व्हॅन मिळत नव्हत्या, कारण सगळ्या व्हॅनिटी व्हॅन हा त्यासाठी ते सगळे घेऊन गेले होते. तर माझ्या म्हणजे अगदी सगळ्या ताईंनी एवढं ऍडजस्टमेंट केली ना, ते ना बाहेर टेंटमध्ये होता. आणि मी ते कधी विसरलो नाही बरं का, हे माझ्या सगळं लक्षात आहे की ते सगळं. आणि मला ते इतकं वाईट वाटत होतं, पण आय वॉज हेल्पलेस. पण त्यांनी मला प्लीज छत्रपती संभाजी महाराजांसाठी 1-2 मिनिटं कान देऊ नये का. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, परम तेजपुंज तेजस्वी आके निकल गई पर झुकी नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र नृत्य का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, जीवा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी महाराज का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए शंभू तुम्हारे बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, अमर शंभू तू अमर हो गया तेरा जय जयकार हो, कोटि कोटि कंठों में तेरा गौरव गान हो, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा राजा था. धन्यवाद. सरांना विनंती करतो त्यांनी प्लीज 1-2 मिनिटं वरती यावं. आणि ते तो इकडे चलो. धन्यवाद. वाटतंय खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमचा चित्रपट 22 तारखेला रिलीज होतोय. आणि मी ऍक्च्युली मगाशीच मध्येच हिंदीमध्ये बोलणार होते, पण मला असं वाटलं की जरा आधी ब्रीफ देते की मी असं अचानक हिंदीमध्ये का बोलणार आहे. दॅट इज बिकॉज की ही जी फिल्म आहे ही मराठी सोबत हिंदीमध्ये सुद्धा आपण प्रदर्शित करतो. ये फिल्म हिंदी में भी रिलीज होने वाली है एंड आई फील इट्स अ ग्रेट मूव. कारण जितने भी लोग ऐसे हैं जिनको हमारी मातृभाषा नहीं आती है लेकिन उन्हें हमारे महाराज के बारे में जानने में इंटरेस्ट है, दिलचस्पी है और उनके जीवन में इन मूल्यों को उनको यूज करना है, उनके लिए ऐसी फिल्म हिंदी में भी अगर अवेलेबल हो तो इससे बेहतर चीज हो नहीं सकती. सो कूडोज टू योर टीम फॉर रिलीजिंग इट इन मराठी अँड इन हिंदी ऑन द सेम डेट. सर प्रश्न हा विचारायचा आहे की अर्थातच संभाजी महाराजांबद्दलच्या थोड्या थोड्या गोष्टी आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असतील, पण या चित्रपटामध्ये आम्हाला त्यांच्या आयुष्यातला कोणता पट दिसणार आहे, काय काय गोष्टी आपण इन्व्हॉल्व्ह केल्या आहेत ह्याच्यात. ओके. सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय जय शंभूराजे. गोष्ट कशी सुरू झाली सिनेमाची ते मी सांगतो. हे ॲक्च्युली स्वप्न आहे संदीपदादा मोहिते पाटलांचं. जेव्हा आम्ही सरसेनापती हंबीरराव करतो त्यावेळेस ते म्हटले होते की आपला सिनेमा करायचा आहे. सो आम्हाला साधारणतः 2.5 वर्ष लागली इकडे पोचायला. आता 2.5 वर्ष पोचून आता 22 तारीख दिसते आम्हाला इकडे. ओके. सो ही वॉज द फर्स्ट मॅन टू सपोर्ट अस. सो आय वुड लाईक टू थँक संदीपदादा मोहिते पाटील अँड देन दी 4 पिलर्स धर्मेंद्र बोरा सर, सौजन्य निकम सर, शेखर मोहिते पाटील अँड केतन राजे भोसले. आणि जी माझी टीम आहे बेसिकली, कारण त्यांनी खूप काम केलं. सो सगळ्यांची मी नावं घेतो. सो स्टार्टिंग विथ दी यंगेस्ट मॅन ऑन दिस सेट वॉज महेश आने सर, हु वॉज आर DOP. देन द प्रोडक्शन डिझायनर विजय मामूलकर, ज्यांनी कॉस्ट्युम्स केलेत आपले गणेश लोणारे, आमचे असोसिएट प्रोड्युसर राहुल नेवशे सर. देन दी EPs सूरज बिसे अँड गोपाल राजपूत. आणि सोबत VFX टीम आहे, कारण या सिनेमामध्ये न भूतो ना भविष्यती असे VFX केलेत आपण आजपर्यंत.
आणि कधी न पाहिलेली अशी वॉरशिप दाखवली आपण जंजिरा किल्ल्याची. एकदा जोरदार टाळा VFX टीम साठी. मला वाटतं सो थोडी झलक राज VFX आपलं हे करतंय VFX सगळं. सो चिराग बुवा सर, अमोल जडे सर, देन सुयोग सर आणि शंभू सर अँड भाविन सर ज्यांनी हा ट्रेलर आणि टीजर कट केले आपल्या फिल्मचा. सोबतच कोण राहिले अजून, ओके, ज्यांनी मेकअप केलाय म्हणजे आमचे संतोष गिलबिले सर, आणि सिनेमामध्ये 6 सुंदर गाणी आहेत. सो त्यांचे जे कोरिओग्राफर्स आहेत कृती महेश अँड ओमकार माने सर. ठाकूर अनूप सिंग यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. मला वाटतं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांना आपण प्लीज माईक देऊया. हेलो, सबसे पहले तो ये पूछना चाहूंगी कि जब पता चला कि छत्रपति संभाजी महाराज का कैरेक्टर करना है, आई एम श्योर दिस इंफॉर्मेशन इन इटसेल्फ इज नॉट वेरी इजी टू डाइजेस्ट. बहुत प्रेशर आया होगा, बहुत टेंशन आया होगा. आपने इसको कैसे रिसीव किया? आपके दिमाग में क्या क्या चला उस दौरान? पण तुम्ही मला हिंदीमध्ये का विचारता? मी मराठी पण बोलू शकतो. नाही नाही, कारण हे बघा, मी तुम्हाला हिंदीत प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मला सांगण्यात आलंय की फिल्म मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होते, तर हिंदीला असं वाटायला नको की त्यांना मी पण जस्टिस असा नाही. एक नॉर्मल इम्प्रेशन असा आहे की हा हिंदी करतो किंवा साऊथचे चित्रपट करतो, मराठी येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की जन्म इकडे मुंबईलाच झालेला आहे, शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झालेलं आहे. तर महाराष्ट्राची ही पावनभूमी माझी जन्मभूमी नाही तर माझी कर्मभूमी पण आहे. त्याबद्दल खूप प्रेम मिळालंय आणि धन्यवाद. कमिंग बैक टू योर क्वेश्चन, नाउ आई कैन आंसर इन हिंदी बिकॉज इट्स अ पैन इंडिया फिल्म. प्लीज डू. ये रोल जब मेरे पास आया तो वाकई कभी कल्पना इस बात की नहीं थी कि ऐसे लार्जर देन लाइफ रोल का सामना करने को मिलेगा. बिकॉज एज एक्टर्स हम लोग हमेशा बहुत हंग्री रहते हैं कि कोई ऐसे लार्जर देन लाइफ का रोल कभी हमें मिले परफॉर्म करने के लिए. एंड अक्सर हमेशा से सोचता था कि कुछ बड़ा करना चाहूंगा इन टर्म्स ऑफ परफॉर्मेंसेज एंड एक्टिंग, कुछ चैलेंजिंग रहो मेरे लिए. इसकी एक बहुत सिंपल स्टोरी है कि सातारा के महाराज उदयनराजे भोसले सर, उनका बर्थडे था और उनके बर्थडे पर मैं वहां गया था. मेरी इच्छा ये थी कि छत्रपति शिवाजी महाराज के वंशज को मैं कभी मिला नहीं था, तो मुझे उनसे मिलने की बहुत इच्छा थी. और जब वो आए तो उनसे मुलाकात हुई और मैंने देखा कि वो स्टेज पर गए. छत्रपति शिवराय की एक बड़ी सी मूर्ति थी, उन्होंने वहां पर फूल वगैरह अर्पण किए. और साथ ही उसी क्षण मेरे मन में दिमाग में एक थॉट आया कि काश इनका वंशज क्या होना, अगर ये मुझे एक्सपीरियंस करने को मिलता तो मैं पता चलता कि महाराज की कीर्ति कितनी बड़ी थी. पता नहीं वो कैसे पावर ऑफ मैनिफेस्टेशन में आ गई कि स्टेज पर जो हमने फोटो ली वो कहीं ना कहीं वायरल हो गई और वो फोटो कहीं सी पेपर में प्रिंट हो गई. वो पेपर घूम फिर के पूना आया हमारे संदीप दादा, धर्मेंद्र दादा और प्रोड्यूसर्स के पास, केतन के पास. और 3 महीने बाद मुझे महाराज की तरफ से एक फोन आया कि आप धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज प्ले कर रहे हैं. सो टॉकिंग अबाउट द रोल, बहुत बड़ी जिम्मेदारी थी क्योंकि अनफॉर्चुनेटली इतना वास्ट नॉलेज नहीं था छत्रपति संभाजी महाराज के बारे में. जब इस सब्जेक्ट के लिए पढ़ना शुरू किया तो लगाव और ज्यादा गहरा होता गया बिकॉज बहुत बड़ी जिम्मेदारी थी. कहीं ना कहीं डिटेल भी जानना बहुत ज्यादा जरूरी था कि उनके बचपन की आयु से लेकर उनके अंतिम पलों तक उनके जीवन में क्या क्या बीता है. और उसी के लिए हमें बहुत हेल्प भी मिली. मुझे मेरे हिस्टोरियन एक हैं राज मेमाने जी जो फिल्म से एसोसिएटेड हैं, हमारे तुषार जी जो हैं जो हमारे डायरेक्टर हैं, उनके साथ रात के 3-3, 4-4 बजे तक मैं, बिकॉज मराठी का संवाद था. दो आई स्पीक व्हेरी वेल मराठी, बट जो शुद्ध मराठीचा उच्चारण असतो ना आणि त्यावेळेची भाषा ते वेगळे, फारच वेगळे होते आणि खूप चॅलेंजिंग होते. कारण काय काय असे शब्द त्यांचे मिनिंगही मला कळत नव्हते. तर 3 वाजताच मी रात्री 3 वाजता फोन करायचो तुषार सरांना की व्हॉट डज दिस मीन आणि का असे महाराज म्हणतील, व्हॉट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड दिस दॅट यू हॅव रिटन. तर असं झालं की विथ टाइम एज आई वेंट ऑन एक एक डायलॉग जुबान पे याद होता गया. ऐसा लगा जैसे एक डिवाइन एनर्जी साथ में थी. बिकॉज मैंने ये बहुत जल्दी जान गया था कि ऐसा कोई रोल परफॉर्म करना है तो अपने आप को समर्पित करके करना पड़ेगा. जितना भी कुछ सीखा था एज एन एक्टर वो सब कुछ अनलर्न करके दोबारा फ्रॉम द स्क्रैच कि कुछ नहीं आता, ये अपने आप को जब आप समझ जाते हैं कि मुझे नहीं आता, दैट इज व्हेन यू आर विलिंग टू लर्न एंड दैट इज व्हेन द नॉलेज. फिर मैं वड़ू गया, मैं तुलापुर गया जहां पर महाराज के आखिरी अंतिम पल में महाराज के साथ जो भी हुआ था, अत्याचार हुआ था, वो सब देख कर आया. एक मेंटली इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू कनेक्ट टू द कैरेक्टर टू दैट लेवल. और वो तुषार सर ने और पूरी टीम ने बहुत अच्छी तरीके से मुझे हेल्प की. और साथ ही मैं बताना चाहूंगा जब शूटिंग हमने शुरू की तो पूरी की पूरी यूनिट से इतना प्यार मिला.
पहली बार जब इस रूप में बाहर निकला तो मुझे लोगों से इतना सम्मान और प्रेम मिला, ऐसा लगा कि फाइनली महाराज उनके आ चुके हैं। और कुछ सीन्स ऐसे किए मैंने जो बहुत ही ब्यूटीफुल सीन थे, जहां पर मेरे पिताजी जो बने इस फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज, वो एक्टर भी यहाँ हैं, सुनील जी। अमृता मैडम के साथ एक दो हमारे बहुत ही अमेजिंग सीन्स हुए हैं जो कि बहुत अपीलिंग आए हैं, जो कि मैं चाहूंगा कि ऑडियंस उसके बारे में बोलने से ज्यादा आई वुड लाइक द ऑडियन्स टू गो एंड सी इन द फिल्म। युक्ती आणि बुद्धी सुद्धा आहे, तर ह्या कॅरेक्टरला मेंटली समजून घेणं किती चॅलेंजिंग होतं ऍज अ पर्सन आणि ऍज अन आर्टिस्ट? मेंटली समजून घेणं वॉज द मेन चॅलेंज, बिकॉज टिल नाउ आय हॅव डन जे काही रोल्स मी केलेत, that is a very imaginative characters that we have, you know, that this is a journey of the character. It's very predetermined by the directors and the writers. But छत्रपती संभाजी महाराजांचा असा किरदार आहे ना जे ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये घडलंय. So it is factual, all the factual things. So you cannot mess around with the facts and history. So we have not messed around with the history, and we have only taken cinematic liberty in the action to make it larger than life. तर स्पीकिंग अबाउट इट मेंटली, लाईक आय सेड, तुळापूर आणि वी वेंट टू द किलाज, रायगड किला असो किंवा वी वेंट टू ऑल दिस जर्नी. आई डिड माय होमवर्क फॉर अबाउट 6 months, एंड बाय द टाइम आई केम ऑन द सेट एवरी कैरेक्टर फॉर मी वाज जो मैंने बुक में पढ़ा है, जैसे महारानी येसुबाई का कैरेक्टर था, तो वो मेरे लिए अमृता मैडम के अंदर बहुत इजीली झलकने लगा मेरे लिए. हाँ, बिकॉज मैजिक हैपेंस ऑन द सेट. जब आप उस चीज की तैयारी इतनी कर रहे हैं और फाइनली एक एम्बियंस आपको लाके दे देते हैं, तो ऑटोमेटिकली यू डोंट फील लाइक इट इज अन अनूप सिंह और अन अमृता खानविलकर परफॉर्मिंग और किशोरी मैम. सो एवरीथिंग वाज वेरी मच इन दैट, एंड एवरी कैरेक्टर इन द फिल्म यू विल बी एबल टू सी कि वो एक्टर नहीं परफॉर्म कर रहा है, वो कैरेक्टर बन के परफॉर्म हो चुका है. एंड दैट्स द ब्यूटी ऑफ अ हिस्टोरिक फिल्म लाइक अस. एंड संदीप दादाजी ने जो है मैक्सिमम हमने कोशिश की है कि एकदम रियल लोकेशंस और रियल किलों पर हमने शूट किया है to get that feel. See, chroma floor पे shoot करना, and you know, just then it becomes more of mechanical after a while, that we have to act. लेकिन अगर विजयदुर्ग किला जैसा है जो छत्रपति शिवाजी महाराज ने जीता था, जो उनका था, वहां पर अगर हमें परफॉर्म करने मिला तो नथिंग लाइक इट. एंड आई हैव हैड अ ग्रेट प्रिविलेज. थैंक यू सो मच प्रदीप जी. इट्स गुड टू सी यू ऑल माय फेलो एक्टर्स. माय अदर फ्यू एक्टर्स हैव कम, संजय खापरे जी, अजय मिश्रा, एंड माय महाभारत का दुर्योधन हैज कम, मेरा बेटा अर्पित का. आई एम सो हैप्पी टू हैव हिम. एंड माय डायरेक्टर मुकेश सिंह इज द फर्स्ट डायरेक्टर हु डायरेक्टेड मी इन वन ऑफ द फर्स्ट टीवी शोज. एंड तो वहां से हमारी जर्नी आज तक बहुत लंबी रही. सो दैट्स व्हाई इट्स वेरी इंपॉर्टेंट अ डे फॉर मी, देन आई एम वेरी वेरी थैंकफुल फॉर ऑल ऑफ यू ऑल प्रेजेंट. थैंक यू. That is lovely. I'm sure this is a very special day. थैंक यू सो मच. जय. सर बहुत बिजी और उनको एक और इवेंट पे जाना है. सर मैं आपकी एक बार राय जानना चाहूंगा, आपको कैसा लगा, प्लीज आप बताइए. बहुत ही बढ़िया ट्रेलर लगा, और मुझे लगता है ये मराठी फिल्म नहीं है, हिंदी फिल्म है, और हिंदी का ट्रेलर उससे भी बहुत अच्छा लगा. मतलब ये अभी नेशनल हीरो तो बन ही जाएगा, अभी इंटरनेशनल नेक्स्ट सब्जेक्ट ढूंढेगा ये. थैंक यू. थैंक यू सो मच. आप आए, थैंक यू सो मच. आशीर्वाद दीजिए सर. थैंक यू. छत्रपति शिवाजी महाराज की. मैं कंगवा की इवेंट में उधर है वडाला में IMAX, वहां जा रहा हूँ. थैंक यू. थैंक यू. प्लीज मैडम. झालंय का आपलं हे? ओके. आता मी या चित्रपटाच्या कास्टला एक एक करून मंचावरती निमंत्रित करू इच्छिते आणि त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारायच्यात. मला असं वाटतंय की ज्या गाण्याच्या काल मी प्रेमात पडले, त्या गाण्यामध्ये मी जिच्या प्रेमात पडले तिला मी आता स्टेजवरती इन्व्हाइट करणार आहे. येसुबाईंचं कॅरेक्टर करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अमृता खानविलकर. जोरदार टाळ्या अमृतासाठी. हॅलो. हॅलो ज्ञानेश्वरी, कशी आहेस? कसा वाटला ट्रेलर? सुपर. मला असं वाटतं की जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना साजेसं VFX मिळत नाही किंवा एक बजेटचा प्रॉब्लेम असतो, जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे, हे आहे, पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही. आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर, या प्रोड्युसर्स बरोबर, अनुपजींसोबत काम करायला होकार दिला. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरी सुद्धा
ते एक जे त्यांची विजन होती, आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो. कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलरमध्ये दिसतंय. अमेझिंग. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सची त्यांची जी माणुसकी आहे, त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे, तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर, त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती ते माझ्याहून वयाने लहान आहेत पण तरी सुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं, ती एक नजर असते, ते कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे, Yes. त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि फॉर ऑल द जनरेशन्स म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे, त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. हां. जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर, ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार I आहात. hope so. दिस इज अ लवली थिंग इन इट सेल्फ. I hope थँक्यू so. सो मच अमृता. Thank you so मी much, तुला Kelly. बसण्याची विनंती करते. Thank you. खूप शुभेच्छा. त्यासोबतच मुकर्रब खान यांचं पात्र साकारणार आहे प्रदीप रावत सर आणि कोंडाजी फरजंद यांची भूमिका करणारे विनीत शर्मा. तिघांसाठीही जोरदार टाळ्या. सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशंस ऑन द फिल्म. इट इज अ लवली डे टू बी अ पार्ट ऑफ सच अ ब्यूटीफुल प्रोजेक्ट. आप सभी के लिए मेरा एक कॉमन सवाल यही है कि जैसे फिल्म बघितल्यानंतर आम्हाला त्यातून काही ना काहीतरी सापडेल, बट वाइल डूइंग द फिल्म, व्हाट इज दैट वन टेक अवे फॉर यू गाइज आफ्टर डूइंग अ फिल्म अबाउट छत्रपति संभाजी महाराज? आपको पर्सनली कौन सी उनकी क्वालिटी हो सकती है या कोई इंसिडेंट हो सकता है जो यू आर टेकिंग अवे फ्रॉम द फिल्म? मुझे लगता है मेरे लिए पार्ट प्ले करना ही अपने आप में एक बहुत बड़ी ब्लेसिंग Of है. course, 100%. सो बिकॉज आई कम फ्रॉम जम्मू एंड कश्मीर, मैंने कभी नहीं सोचा था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल करूंगा ऑनेस्टली. और जब संदीप सर ने मुझे कहा कि आप छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहे हैं, आई थॉट बॉम्बे ने मुझे एक्सेप्ट कर लिया. Wow, so lovely. और इतनी अच्छी टीम है. अनूप, मैंने इसकी जर्नी देखी है, काफ़ी सालों से काम कर रहा है, बहुत हार्ड वर्किंग है. इसको मैंने अभी स्क्रीन पे देखा है. यू आर टू गुड यार, टू गुड. पूरी टीम. सो मेरे लिए ब्लेसिंग है. थैंक यू सो मच. एंड तुषार, मैं इनके साथ काम कर चुका हूँ सरसेनापति हम्बीराव में पहले, तो उसमें मैंने बहादुर खान का रोल किया था, इसमें छत्रपति शिवाजी महाराज. सो थैंक यू सो मच तुषार. थैंक यू. कोंडा जी भूमिका मेरे पास जो आई है मेरे लिए पता नहीं एक ब्लेसिंग है. तुषार सर, संदीप सर का जो कन्विक्शन था मुझे लेकर, ही ब्लेसिंग महाराजांची असते ना, ते आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांची असू दे किंवा संभाजी महाराजांची असू दे, पण कुठेतरी ते ब्लेसिंग मला डायरेक्ट मिळाली आणि ते रोल माझ्यासाठी आला. एंड आई एम सो थैंकफुल टू दैट कि मेरे लिए पूरी लाइफ का अभी तक जो मैंने हिंदी फिल्में की है, दिस इज वन ऑफ माई बेस्ट रोल, लाइक आई वुड से. एंड थैंक यू फॉर बिलीविंग इन मी फॉर दिस. थैंक यू सो मच सर. That's lovely. मैं ये कहना चाहूँगा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र और महाराष्ट्र के ही नहीं हैं, सारे भारतवर्ष के हैं. Absolutely. मैं चूँकि महाराष्ट्र का नहीं हूँ, मैं भी बाहर दूसरी दुनिया से आया हूँ यहाँ, पर एक बात मैं बताना चाहूँगा कि मैं शिवाजी महाराज का अनंत भक्त हूँ. Wow. मेरे नज़रों में शिवाजी महाराज इज लाइक गॉड इन ह्यूमन फॉर्म. That's lovely. उनसे जैसा नीति कुशल रण योद्धा हम हिंदुस्तान में ही नहीं, दुनिया की जहाँ जहाँ उनके बारे में लोगों को पता, उनके बारे में तो विश्व के कई देशों में शिवाजी महाराज की जीवनी बताई जाती है. दिस इज वेरी अनफॉर्चुनेट कि
हमारी आने वाली जनरेशन को शायद इस बारे में बताया नहीं जा रहा है, या इसमें मुझे कड़ी राजनीति दिखती है, जो किसी न किसी तरीके से हम इसको दुरुस्त करना चाहेंगे। शिवाजी महाराज हो गए, राणा प्रताप जी हो गए, ऐसे इस किस्म के बहादुरों की जीवन गाथा भारत के बच्चे बच्चे के मन में होनी चाहिए, जागनी चाहिए, भक्त होना चाहिए उसको। उसी को राष्ट्र प्रेम कहते हैं। सिर्फ नारे लगाने से और सिर्फ वोट डालने से राष्ट्र प्रेम नहीं होता है, दिल से राष्ट्र। एक सीन मुझे बहुत अच्छा लगा हमारे अनूप का ट्रेलर में, जिसमें जब वो सिंह का मुंह फाड़ देते हैं तो उनको सिंहनी का मुंह फाड़ते हैं, तब वो छोटे शावक दिखाए हैं, जो हमारे छावा साहब खुद हैं इस फिल्म में। शिवाजी महाराज के छावा है ना, तो उन्होंने जो डायलॉग कहा कि बिन माँ के बच्चों का दर्द उनको समझ में आता है। वाह क्या बात है राइटर साहब, वाह 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 वाह, क्या बात है सर, क्या बात। जहां रक्त और तलवार की बात चल रही, वहां आपने इतनी दिल की इतनी मर्म वाली बात कही है इस अपने फिल्म के माध्यम से। सर धन्यवाद, वेरी नाइस फैंटास्टिक। और मैं अभी थोड़ा सा वक्त और लूंगा। बाय द टाइम वी कुड सी योर ट्रेलर इज सो अमेजिंग सर। एक एक चीज जब तक हम एब्जॉर्ब कर रहे हैं, और वो कब निकल गया और ये क्या हो गया, अरे निकल गया, फिर हिंदी आया वो देखे वो भी निकल गया। सर ये तो आपको एटलीस्ट 2-3 बार और दिखाना चाहिए था हमें। बहुत ही शानदार, बहुत बहुत बेहतरीन। मराठी फिल्म के लिए तो शायद ये एक नया अध्याय होगा। इतना बेहतरीन बनाया है हमारे मोहिते पाटिल साहब और उन सब लोगों ने, इतनी कड़ी मेहनत की है। और मैं तो ये कहूंगा कि उन्होंने अपना सब कुछ इसमें दाव पे लगा दिया है मोहिते साहब ने। सर आप धन्य हैं मोहिते साहब, कहाँ हैं आप? मोहिते साहब गायब है लगता, देख नहीं रहे। वो प्रोड्यूसर है, वो कुछ ना कुछ काम बहुत 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 शुभकामनाएं। ईश्वर आपकी इतनी कड़ी मेहनत को जरूर एक बहुत सफलता से आपको नवाजेंगे। थँक यू व्हेरी मच. थँक यू सो मच. थँक यू ऑल ऑफ. तुम्हा तिघींनाही एकच प्रश्न मला विचारायचा आहे की सगळ्यात आधी तर तुमचा अनुभव कसा होता या चित्रपटात काम करण्याचा, आणि बघताना कोणताही ऐतिहासिक चित्रपट बघताना अर्थातच त्या गोष्टीची जितकी मजा असते तितकीच त्यावेळेचं जे आर्ट आम्हाला त्या चित्रपटात दिसतं, तुम्हा सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जे दिसतात, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असता त्याचीही मजा असते. कारण माझ्या जनरेशननी तर ते रादर कोणीच आपण बघितलं नाहीये. तुम्हाला ते करताना किती मजा आली, आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावा असं वाटलं तर प्लीज. थँक्यू ज्ञानेश्वरी. सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी एनर्जी आली आहे ना आतमध्ये, असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. वा आता मजा आली. मी त्यापासून अशीच गप्प बसले होते, मला मजा येत नव्हती. पण धन्यवाद संदीप दादा आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम, तुषार पूर्ण डायरेक्शन टीम, आणि राहुल नेवासे जे वन मॅन आर्मी होते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये. खरं तर माझं नशीब चांगलं, नशीबवान आहे मी. मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात, पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये, पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती, आणि ती पेलण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली. आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं, म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती. एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले, आणि ती भूमिका साकारताना मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्येही माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे. हा जो एक थरकाप थोडासा असतो, थोड्याचा एक ऑरा असतो, ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेऱ्यासमोर जगले असं मला वाटतं. आणि अनुभव म्हटलं तर तेच आहे की प्रत्येक गोष्ट, आता ते छोटेसे शंभू बाळ जे होते त्यांना हँडल करणं खूप कठीण होतं,
खरं तर ते खूप असे छोटेसे होते ना, अगदीच नासमज होते, पण त्यांना हँडल करत तरी जिजाऊंचं एक ऑरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं, मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं, त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं, गप्पा मारणं, त्याला आपलंसं करणं, हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून. तर तो एक माझा एक वेगळा अनुभव होता या चित्रपटासाठी. आणि निश्चित एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सिनेमाची मी एक मैं किरदार हूँ, इसके लिए मुझे बहुत अच्छा लग रहा है. और ये मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में रिलीज हो रही है, इसका भी बहुत अभिमान है मुझे. और यस, मैं सभी को यही कहूँगी कि ये सिनेमा आपको थिएटर में जाकर देखना ही होगा और इससे बहुत बहुत सीख मिलेगी. और ये तो सिर्फ एक पार्ट 1 है, पार्ट 2 का भी जरूर इंतजार कीजिएगा. हां सर, सगळ्यांना मी हाच प्रश्न विचारते, कारण इतका भव्य दिव्य ट्रेलर बघितल्यानंतर खरं तर आम्ही ॲज अन ऑडियन्स अजूनही त्या इम्पॅक्टमध्येच आहोत की आम्ही हे आता काय बघितलं. आणि आता खरं तर असंही वाटते की 22 तारखेपर्यंत का वाट बघायला लागणार आहे. असं का नाही आहे की उद्याच फिल्म रिलीज झाली आणि लगेच ह्याचा पूर्ण उलगडलेला भाग आपण बघितला. पण तुम्हाला याचा भाग होताना किती छान वाटलं, काय आनंद मिळाला आणि तुमचा टेकअवे काय होता? मला पहिल्या दिवशी ज्यावेळेला मला साईन करत होत्या तो दिवस मला आठवला. आणि संदीप सर होते आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितलं की तुम्हाला 2 पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल, एक बहिर्जी नाईक किंवा हंबीरराव. मी म्हटलं अरे, संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण आणि तो इतका ब्रेव योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला, अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता, तो म्हणजे हंबीरराव, त्याचा मामा. तर मला असं वाटतं की ना या फिल्ममध्ये वॉर आणि हे सगळंच आपल्याला बघायला मिळेल, त्यांचं ॲग्रेशन बघायला मिळेल. पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील, जसं आता भार्गवी म्हणाली, पल्लवी देखील म्हणाली, हे बायकांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असलेला एक कोणतरी व्यक्ती असेल तो म्हणजे हंबीरराव. त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल. आणि मग ते फायनलाइज झालं आणि फार क्युरिओसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत. आणि ज्या वेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना, त्यांनी मला सांगितलं, तेव्हा मला असं वाटतं की आता आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, पण आतापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत, व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर. आणि हे त्यांचा लुक, त्यांचं ॲग्रेशन, मला सेटवर बघितल्यानंतर म्हटलं यार हे खरंच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी, पण खरोखर त्यांनी हा रोल अक्षरशः फाडलाय, म्हणजे अमेझिंग काम केलंय सर. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना, मला सांगावीशी वाटते, ती काही लोक डोक्याने सिनेमा करतात, काही अगदी मनापासून सिनेमा करतात. ह्यांनी भक्तिपूर्ण सिनेमा केला. अगदी फार प्रत्येक वेळेला सेटवर आल्यानंतर इतक्या अगदी मनापासून श्रद्धेने केलेला सिनेमा आहे आणि श्रद्धेनं काम करणारा माणूस त्यांना मिळाला मला वाटतं. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही डिस्कशन करतो सेटवर आणि त्यांची खुर्ची ज्या वेळेला ते शॉटला गेल्यानंतर ती रिकामी राहायची, त्यांच्या चेअरवर लिहिलं होतं छत्रपती, त्यांच्या सीटवर कोणी बसायचं नाही, इतका रिस्पेक्ट त्या माणसाबद्दल वाटायला लागला मला. आणि सर तुम्ही माइंड ब्लोईंग काम केलं आणि केवळ तुमच्यामुळे तुमच्या बरोबर काम करता आलं, याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे. मोहिते सर आणि तुषार सर किती म्हणजे हिस्ट्री माहिती असणं आणि हिस्ट्री प्रेझेंट करणं या 2 भिन्न गोष्टी आहेत. आणि मला वाटतं हे रेअर कॉम्बिनेशन आहे, ते मला वाटतं तुषार सरांनी त्यात परिपूर्ण उतरलेले आहेत. तुषार सर तुम्हाला जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्याच पाहिजेत. एक्चुअली सेट पे हमने सिर्फ ये सीखा था, हो सब कह रहे थे, हम इसका क्या मतलब है हो हमने सिर्फ ये सीखा. बट यस, हाउ वाज माय एक्सपीरियंस? माय एक्सपीरियंस वाज अमेजिंग. इट वाज माय फर्स्ट टाइम वर्किंग इन Marathi cinema, and after seeing this trailer I'm like, wow, like this, it to me is going to change the game with how people perceive Marathi cinema. It's amazing, honestly everyone. And you know the other thing, मैं एक बात बताना चाहती हूँ. जब मैं सेट पे थी, हाँ, एक बहुत अच्छा मोमेंट हुआ था जहाँ पे हमको एक रिंग बहुत पसंद आया था.
एंड द प्रोडक्शन वाज सो लवली कि उन्होंने हमें वो रिंग गिफ्ट किया था एट द एंड ऑफ द शूट, जस्ट बिकॉज मैंने कहा था कि मुझे ये पसंद बहुत है. सो आई जस्ट वांटेड टू से अ ह्यूज थैंक यू टू द प्रोडक्शन, द टीम, डायरेक्टर, एवरीवन हु हैज हेल्प्ड. राहुल सर इज ऑलवेज रनिंग अराउंड डूइंग अ मिलियन थिंग्स. पता नहीं आप कैसे करते हैं. Incredible choreography, incredible costume, the whole thing, absolutely amazing. It's been really incredible. Oh, that's lovely. Thank you so much, Amy. Requesting you to please say. लेवलचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला हा ट्रेलर मी पाहत होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं, अंगावर काटा यायला लागला आणि लक्षात आलं की तो क्षण जो होता ना, तो क्षण त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना तशाच्या तशा अनुभवल्या मी स्वतः. कारण यात मी कृष्णशास्त्री पंडितची भूमिका केली होती आणि त्यावेळेस मला उचलून त्या दरबारामध्ये फेकलं, त्या हापशांनी फेकलं आणि आमच्या कोंडाजी फर्जंदांनी माझ्यावरती चापकाचे फटकारे मारले. जेव्हा चापकाचे फटकारे ते मारत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं पिंपळकर गुरुजींना लागेल की काय. आणि तो सीन दिला. तो सीन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो जवळजवळ अर्धा मिनिटापर्यंत सगळे गप्प बसले होते. कोणीही काही बोलायला तयार नव्हतं. माझे प्रोड्युसर संदीप मोहिते साहेब ते सारखे बसायचे उठायचे. त्यांना वाटत होतं की पिंपळकरांना काहीतरी झालेलं आहे. तो क्षण जगला, तो क्षण अनुभवला, तो कृष्णशास्त्री पंडित मी भोगला. त्यांच्या चाबकाचे फटके मला अमृतासारखे वाटत होते. त्यांच्या चाबकाचे फटके मला फुलांप्रमाणे जाणवत होते. आणि म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मर्दाची, या मर्दुंकीची प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा चित्रपट प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक लेकरापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, जीवापर्यंत पोहोचला पाहिजे. जर तुमच्यात खरी ताकद आहे आणि जर तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे भक्त समजता तर तुमची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार की नाही? अरे असा कुठं नेबट आवाज काढताय? ही जबाबदारी पार पाडणार की नाही? छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट करताना फक्त पैसे कमवणे हा कधीच उद्देश संदीप मोहिते पाटलांनी ठेवलेला नाही. खऱ्या अर्थानं हा चित्रपट इतिहासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रचंड राजकारण. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की एका विशिष्ट समाजाला कायम बदनाम केलं जातं. पण पडद्याआड छत्रपती संभाजी महाराजांसाठी बलिदान केलेली असंख्य मंडळी आहेत. ती या चित्रपटामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण दाखवण्याचं काम संदीप दादा मोहिते पाटलांनी केलं. तुषार शेलार, कौतुक आहे. या अनूपचं मला एवढं कौतुक वाटतं. एक सीन होता, समुद्रावरती मी बसलोय, मंत्र म्हणतोय आणि मागून छत्रपती संभाजी महाराज येतात. तुम्हाला सांगतो तो क्षण ज्या वेळेस त्या ठिकाणी मी बसलोय मला दिसत नाही पाठीमागे संभाजी महाराज आले आणि त्या छोट्या स्क्रीनवर जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा या अनूपला पाहून माझ्या हातापायाची काहिली झाली. माझ्या अश्रू डोळ्यात आले आणि मी अनूपला जाऊन मिठी मारली. अरे म्हटलं काय दिसतोयस तू? साक्षात संभाजी महाराज. अरे एवढी थंडी त्या समुद्रामध्ये, तो सीन चालू होता. अरे हे लेकरू त्या एवढ्या थंडीमध्ये उघड्या अंगाने सारखा सीन हो, एक एक नाही, एक एक गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. 10-10, 15-15 वेळा रिटेक होत होते. कारण समुद्रातल्या त्या लहरी येत होत्या, त्याच्यामध्ये तो सेतू हलत होता आणि त्याच्यात हे लेकरू तिथपर्यंत जात होतं. प्रत्येक वेळेस पाहताना वाटायचं की काय केलं असेल माझ्या महाराजांनी. आज हा कलाकार म्हणून ते भोगताना त्याच्या जीवनामध्ये तो आनंद की तो जीवन जे जगताना त्यामध्ये आम्ही देखील एक हिस्सा झालो आणि त्याचा मला अभिमान वाटतो. एक वास्तुतज्ञ, एक ज्योतिषी या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट हॉलिवूडच्या टक्करला जाणार आणि लवकरच इंग्रजीमध्ये हॉलिवूडमध्ये सुद्धा हा प्रदर्शित होणार. आणि मी संदीप दादा, 4 प्रोड्युसर्स, कारण प्रोड्युसरचं दुखणं फार मोठं असतं कारण मी स्वतः प्रोड्युसर आहे.
मी मगाशी म्हटलं हा चित्रपट मराठी सोबत हिंदीमध्ये देखील रिलीज होतोय. याची 2 गाणी ऑलरेडी आपण आउट केलेली आहेत. राहिलेली सगळी गाणी सुद्धा लवकरच येणार आहेत. सरांनी ऐलान केलंय त्याप्रमाणे मला वाटत नाही तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर असाल, त्यामुळे मी पुन्हा सांगायची गरज नाही. पण थँक्यू सो मच, खूप खूप आभार आज इथे आल्याबद्दल. आणि 22 तारखेला चित्रपटगृहात भेटूया. थँक्यू सो मच, धन्यवाद. संदीप दादा ने बहुत पैसे खिलाए, इसीलिए जय जयकार हो रहा है. संदीप सर दिख ही नहीं रहे. चलो मेरा हो गया, मैं आती हूँ. थैंक यू. फुल वाइड मारो. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. दादा नीचे बैठो दादा. नमो पार्वती पते शंभो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. थैंक यू. Thank you.